नमस्कार मंडळी. या बॅग्स बघून वाटत असेल की मी कुठेतरी चालले, बट नाही, माझी मावशी निघालेली गावी. त्यामुळे तिला थोडी शॉपिंग करून देण्यासाठी मी आणि माझी बहीण गेलेलो. आणि ह्यांची मस्ती बघा, सेम टू सेम मी पण अशीच यायची घरी मस्ती करत. मग त्यानंतर आम्ही आलो दुकानात, साड्या वगैरे घेतल्या आणि अजून काही गोष्टी हव्या होत्या त्या घेऊन घरी निघालो. घरी येताना असं ठरलं की आईस्क्रीम घेऊन जायचं घरी. मग काय घेतलं आणि घरी येऊन आधी जेवलो. जेवल्यानंतर मस्तपैकी आईस्क्रीम वगैरे खाऊन आम्ही निघालो, कारण की आम्ही जाणार होतो आमच्या मावशीला सोडायला गावी. तर आम्हाला बस पकडायची होती, रिझर्वेशन तर नव्हती, जी भेटेल त्याने जाणार होतो. त्यामुळे बस वगैरे भेटली. आधी आम्हाला ट्रॅफिक मिळाली, 10-15 मिनटं आमची ट्रॅफिकमध्ये गेली. त्याच्यानंतर आम्ही मस्तपैकी बसमध्ये बसलो. नशीब बसमध्ये गर्दी नव्हती, त्यामुळे आरामात बसून गेलो. आणि जर विंडो सीट मिळाली नसती, माझं डोकं एवढं दुखलं असतं की काय खैर नव्हतं माझं. पनवेल स्टेशनला आलो. नंतर हा घाट खूप लोकांना माहीत असेल, कर्नाळा घाट आहे. जे लोक कोकण ट्रॅव्हल करतात त्यांना तर नक्कीच माहीत असेल. त्याच्यानंतर मग आम्ही पोचलो रामवाडीला. रामवाडीला बस 10-15 मिनटं थांबते, कारण की नाही, खाण्यासाठी थांबते. आम्ही तर जेवण आलेलो, त्याच्यामुळे आम्ही बसमध्येच बसलेलो. मग काय, बस चालू झाली आणि पाऊस पण चालू होता, खूप पाऊस पडत होता. त्याच्यामुळे पूर्ण हिरवंगार झालेलं वातावरण. त्यानंतर आम्ही पोचलो इंदापूरला. इंदापूरवरून आम्ही टमटम केलेली. टमटमनी मिनिमम 1 पर्सनचे 15-20 रुपये आहे आय थिंक. त्याच्याने आम्ही पोचलो. तिकडून आम्हाला काका घ्यायला येणार होते. त्यानंतर आम्ही मस्तपैकी घरी वगैरे पोचलो, फ्रेश वगैरे झालो. त्यानंतर कडक चाय ठेवलेली मावशीने, ते प्यालो. आणि हे होतं माझ्या मावशीचं घर. आणि घरामध्येच एक सुंदर मीन्स क्यूट असं दुकान आहे मावशीचं. तिथे मी गेली का कधी पण काही पण खातच असते. डोंट जज मी, बिकॉज मावशीचं घर आहे, कोणच काय बोलेल. आणि हा मावशीचा बोका, त्याचं नाव तिने ठेवलं आहे टिक्का. लाडका आहे ती आमच्याकडे आल्यामुळे. तो आय थिंक मावशीवर नाराज आहे. बघा कसा बघेल आता, आहे ना, रागामध्ये एकदम. सो असा होता माझा कालचा दिवस. आणि यानंतर मी मुंबईला जाण्याचा ब्लॉगसुद्धा टाकणार आहे, तो पण बघा. लाईक, कमेंट, शेअर नक्की करा. बाय बाय.